आज मार्केटमध्ये एक चांगला स्पाइक का दिसला आणि ओव्हरऑल इकॉनॉमी खूप चांगलं का करते? गोल्ड, सिल्वर, क्रिप्टोज, US मार्केट, इंडियन मार्केट का बेटर परफॉर्म करत आहे? ग्लोबली आपल्याला पॉझिटिव्हिटी का बघायला मिळते? याचं सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगतो आणि याचा इम्पॅक्ट खूप मोठा होणार आहे. कारण याच्या मागे आहे यील्ड. कशाची यील्ड? तर बॉन्ड यील्ड. जो अमेरिकेमध्ये बॉन्ड यील्ड आहे ना, तो ऑल टाईम हायवर आहे आत्ता. बरं, हा यील्ड सांगतो काय? तर आम्ही तुम्हाला किती व्याज देणार. सोप्या भाषेत आपण भारतात FD करतो तर त्यांच्या इकडे बॉन्डमध्ये गुंतवणूक केली जाते. गव्हर्नमेंट म्हणतं आम्हाला पैसा हवा आहे, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला बॉन्ड देणार आहे. हे बॉन्ड इश्यू करतात आणि त्याच्या बदल्यात 5%, 5.5% जो काही असेल तो व्याजदर ॲज अ यील्ड लोकांना दिला जातो. लॉंग टर्म बॉन्डबद्दल मी बोलतोय. पण आता सध्या ही यील्ड एवढ्या वर गेली आहे की गव्हर्नमेंटनीच ठरवलं, कुठल्या अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने ठरवलं किंवा US ट्रेझरीने ठरवलं की आता आपण स्वतःच बॉन्ड परचेस करणार. आजपर्यंत त्यांचं जे लिमिट होतं ना, $2 बिलियन होतं, ते डायरेक्ट त्यांनी $4 बिलियन करून टाकलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते बॉन्ड परचेस करणार आहेत. आता मजेदार आणि इंटरेस्टिंग फॅक्ट समजून घ्या. इथं खरी गेम आहे. ज्या वेळेला ते बॉन्ड खरेदी करणार आहेत म्हणजेच डिमांड वाढणार आहे. डिमांड वाढली की सप्लाय त्या लेवलला नाही आहे. परिणामी होणार काय? तर बॉन्डची यील्ड खाली येणार, जी की आपल्याला येताना पाहायला मिळते. जर बॉन्डची यील्ड खाली येणार म्हणजेच FDचा व्याजदर कमी होणार असेल, बँकेत माझे पैसे चांगले बनणार नसतील, तर मी काय करणार? थोडंसं रिस्कियर ॲसेट क्लासमध्ये कन्वर्ट होणार किंवा मी बॉन्ड सोडून वेगवेगळ्या मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ग्लोबल मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये, इमर्जिंग कंट्रीजमध्ये. त्याचबरोबर माझ्याकडे सिल्वर आणि गोल्डचा ऑप्शन तर आहेच आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्रिप्टो. म्हणून तुम्हाला बिटकॉईनमध्ये ॲग्रेसिव्ह स्पाइक बघायला मिळालेले आहेत. हाच इम्पॅक्ट लाँग टर्ममध्ये जर कंटिन्यू राहायचा असेल तर काय असावं लागेल? तर हे जे बाईंग आहे हे कंटिन्यू राहायला पाहिजे. आता त्यांनी ऑलमोस्ट डबल बाईंग केलं आहे का? तर बिलकुल नाही. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. पण हे सत्यात उतरण्यासाठी हा सिनेरिओ पुढे कंटिन्यू राहणं गरजेचं आहे. कारण जज्बात बदलली आहे, रातोरात सगळं काही चेंज परत एकदा होऊ शकतं. एका अनाऊन्समेंटनी एवढा मोठा बदल झाला आहे, जो की सुरुवातीचा बदल आहे. जस्ट इमॅजिन जर हेच निर्णय पुढं कंटिन्यू ठेवण्यात आले ना आणि कंटिन्युअसली जर बाईंग होत राहिलं तर मार्केटमध्ये धुमाकूळ येऊ शकतो. अगेन इमर्जिंग मार्केटमध्ये पैसा येणार, प्लस गोल्ड आणि सिल्वरमध्ये पण बाउन्स येणार आहे आणि क्रिप्टोत सुद्धा रॉकेट होऊ शकतात. पण हे बाईंग कंटिन्यू राहायला पाहिजे US कडून आणि जी कमिटमेंट त्यांनी केली आहे तेवढंच बाईंग होणं गरजेचं आहे. मग ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसेल. पण तुम्ही याचा फायदा कसा करून घेऊ शकता? कमेंट करा लिंक. मी तुम्हाला एक लिंक पाठवेन. अकाउंट ओपन करा. क्रिप्टोजमध्ये लिव्हरेज घेऊन सुद्धा आपल्याला पोझिशन बिल्ड करता येऊ शकतात. वेदर यू थिंक की मार्केट ॲग्रेसिव्हली वर जाईल तर तुम्ही ॲग्रेसिव्ह लिव्हरेज घेऊन लॉंग करू शकता आणि ॲग्रेसिव्ह लिव्हरेज घेऊन शॉर्टही करू शकता. अदरवाईज स्ट्रँगल स्ट्रॅडलही तुम्हाला बनवता येऊ शकतं. तेही वन ऑफ द चिपेस्ट लेवलला. 1,000 रुपयांचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. ब्रोकरेजमध्ये 20% डिस्काउंट मिळेल. 5,000 ब्रोकरेज क्रेडिट मिळेल. तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल. प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. अशा सगळ्या सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. सो कमेंट करा लिंक. धन्यवाद.